हॅलो फ्रेंड्स, रुद्राच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तुम्ही आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत रुद्राने त्याच्या मामाच्या गावाला केलेली मस्ती. तर चला सुरू करूया. तर आम्ही रुद्राच्या मामाच्या गावी जात असताना तिथे एक रोडला एक मंदिर आहे, सिद्धिविनायक गणेश मंदिर. तर आम्ही जाताना तिथं दर्शन घेतलं. हे आहे ते मंदिर, तुम्ही बघू शकता. बाजूलाच नदी आहे. तिथलं वातावरण खूप सुंदर होतं. व्ह्यू पण खूप छान आहे. तर आम्ही दर्शन घेऊन झाले आहे. आता आम्ही निघालो आहे. तर आम्ही पोचलो आहे रुद्राच्या मामाच्या घरी. रुद्र तर लगेच वरती नाही, रुद्राची मस्ती लगेच सुरू झाली. डोक्याने पडशील डायरेक्ट, टकलू येतो. हे बघ तिकडे बकरी बघ, बकरी. आम्ही संध्याकाळी पोचलो होतो. थोड्या वेळात लगेच संध्याकाळ झाली. आता रात्री रुद्राला झोपच येत नव्हती. त्याला आम्ही झोपायचं खूप ट्राय करत होतो, पण त्याला झोपच येत नव्हती. मग त्याचं चालू होतं, या रूममध्ये जा, त्या रूममध्ये जा, सगळ्यांना उठवत होता. तुम्ही बघू शकता, अजून झोपला नाही येतो. तर फायनली थोड्या वेळानंतर रुद्र झोपला. आता झाली आहे सकाळ. मी रुद्राला थोडंसं टेरेसवर फिरायला आणलं होतं. तुम्ही बघू शकता, अर्ली मॉर्निंग व्ह्यू खूप सुंदर आहे. गावाकडची सकाळ खूप खूप छान असते. मला तर फार आवडते आणि मी खूप मिसही करते. हे आहे रुद्राच्या मामांचं शेत. आणि हा आमचा रुद्र. त्याला तर खूपच मज्जा येत होती. सगळं वेगळंच वाटत होतं त्याला. तो नुसता पळत होता. कुठं जायचं काय काही माहीत नाही, फक्त पळायचं एवढंच त्याला माहिती आहे. रुद्र खूपच हॅप्पी होता. नाही तर वायर आहेत, त्यांना नाही हात लावायचं. रुद्र, रुद्र, ए रुद्र. हे रुद्राच्या मामाच्या गावाचे फ्लावर गार्डन आहेत. खूप छान छान झाडं लावली ते.
रुद्राच्या मामाचे घर. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. मस्त हवा चालू होती, खूप छान वाटत होतं. आता आम्ही आलो होतो रुद्रच्या पणजीच्या घरी, म्हणजेच माझ्या मामाच्या घरी. माझ्या आजीची तब्येत वगैरे ठीक नव्हती म्हणून आम्ही आजीला भेटायला गेलो होतो. तर रुद्र तिथंही शांत बसत नव्हता. हा माझ्या मामांचा पोरगा आहे, म्हणजेच रुद्रचा मामा. रुद्र तिथंही मस्त खेळत होता. त्याला खूप छान वाटत होतं. सगळीकडे मोकळं मोकळं दिसत होतं. सगळीकडे त्याला फक्त पळायचंच होतं. हा आहे रुद्रचा छोटा मामा. रुद्राला पण त्याच्यासोबत पाणी पाणी खेळायला जायचं होतं. तू नाही जायचं पाणी पाणी खेळायला. दादा नाही, मामा नाही नाही नाही, तू नाही. आणि सॉक्स ओले होऊन जाशील. रुद्र गेलाही. रुद्रने पूर्ण सॉक्स वगैरे ओले केले होते आणि तो थोडासा भिजलाही होता. मी पण त्याला एन्जॉय करू दिलं. कुठे? नाही नाही. या आहेत रुद्राच्या यंग आजीबाई, म्हणजेच माझ्या मामी आहेत. त्याला खूप मज्जा येत होती. त्याला तिथे ट्रॅक्टर दिसलं, त्याला ट्रॅक्टरवरच चढायचं होतं. मग आम्ही त्याला थोडंसं ट्रॅक्टरवर खेळवलं, त्याला बसू दिलं. त्याला ट्रॅक्टर चालवायचे होते. त्याचा हातही पोचत नव्हता तरी त्याला चालवायचे होते. नाही ना, चिकन मटन काहीतरी आणायचे. मग पकडा व्हिडिओ. हा मी येते तुम्हाला भेटायला. आमचा मामा कुठे गेला? यूट्यूबचे व्लॉग्स बनवायला व्हिडिओ पाहिजे. या आहेत रुद्रच्या पणजी. तर आज मी आजींना भेटायला आली होती. माझ्या आजी आहेत म्हणजेच रुद्रच्या पणजी. तर आम्ही आजींना भेटून वगैरे नंतर पुन्हा घरी गेलो. रुद्राची मस्ती चालूच होती. तू कुठेही गेला तरी अजिबात शांत बसत नाही. आजींची गप्पा मारत होते रुद्राचे पप्पा आणि रुद्राची तिकडे मस्ती चालू होती. रुद्राचा छोटा मामा लाईट बंद करून रूममध्ये बसला होता. नाही. आता पुन्हा आम्ही आलो आहेत रिटर्न रुद्राच्या मामाच्या घरी. मग तिकडनं आल्यावर रुद्राचे जेवण वगैरे झाल्यावर तो झोपून गेला होता. मग उठल्यावर त्याची मस्ती पुन्हा चालू झाली. आमची बसची रात्रीची बुकिंग होती. मग आम्हाला रात्री निघायचे होते. ते बघ रुद्र, ते बघ तिकडे काय आहे रुद्र. हे नाही रुद्र. तुम्ही बघू शकता रुद्र त्याचं मामाचं गाव फुल एन्जॉय करत होता. इकडे फिर तिकडे फिर त्याचं चालूच होतं. रुद्र रुद्राच्या बाबांच्या घराशेजारी
घराशेजारचा हा एक पोरगा आहे, तो त्याच्यासोबत खेळायला आला होता. रुद्राच्या बाबांचे शेतातले कामे चालू होते, कांदे चाळीत भरणे वगैरे. रुद्राला फायनली कोंबडी दिसली. रुद्राला तेही एकदम वेगळं वाटत होतं. लांबूनच गंमत बघत होता. हळू जवळ जात होता. त्याला थोडी भीती वाटत होती, पण थोड्या वेळाने तो गेलाच. रुद्राला काही खेळणीच वाटते, कशासोबतही खेळतो तो. हे नाही तर माती माती खायची, पानं खायची त्याला. काय करतोय? रुद्राला टाइमपास म्हणून आम्ही अल्बम काढून दिला, तर त्याच्या मम्मी पप्पांना तिथं बघतोय. तो मस्त अल्बम बघत होता, काय करतोय? त्याच्या बसत होता, खेळत होता. त्याची वेगळीच मस्ती चालू होती. रुद्र काबर चालतोय? तुला फोटो बघायचे होते ना? फोटो बघायचे ना मग? काय दिसतंय रुद्र? जा ती राखल जा. ती छोटीशी चिमणी दिसतीये रुद्र, तिला पकडायला गेली उडत. बघा, रुद्राला एक छोटीशी चिडिया दिसली. तिला पकडायचे होते. ती उडूनच गेली होती, त्याला पकडताच नाही आलं. रुद्राला असं मोकळं फिरायला फार आवडत होते. त्या चल.
रुद्राचा मामा आला होता. रुद्र लगेच मामाकडे पळतच गेला. हा रुद्राचा मोठा मामा आहे. रुद्राला 2 मामा आहेत. हा मोठा मामा आहे. थांब रे, आपण छान रुद्र त्याच्या बाबांकडे थांबतच नव्हता. त्याला मामाकडेच जायचे होते. खाली सोड डाम. आणि त्यात थोडंसं मी इव्हिनिंगला रुद्राला शेतात फिरायला नेलं होतं. तुम्ही बघू शकता एकदम छान व्ह्यू नको आहे. टोचेल. आंब्याला एकदम छान कच्च्या कैरी आलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर घड आले ते. काय आणि शेवग्याच्या शेंग, खूप शेवगा होता. एकदम खाली शेंगा होत्या. रुद्र हे बघ काय. तर आता रात्र झाली आहे. आणि थांब ना, आपली आमची मौज निघण्याची तयारी पण सुरू झाली आहे. ही रुद्राच्या मामाची पोरगी आहे आणि तो रुद्राच्या मामाचा पोरगा आहे त्याच्या बाबांकडे. ही रुद्राच्या मामाची पोरगी आहे. माऊ तो खोकडे खातो. मी पण माऊ. तर आमची बस पण आली आहे आणि आम्ही आता बसमध्ये बसलो पण आहेत आणि आता चाललो आहेत आम्ही पुण्याला. तर रुद्राने घरी पाणी पिलं नव्हतं तर त्याला तहान लागली होती. तर बसमध्ये तो पाणी पित होता. ते बघू शकता बस मुव्हिंग आहे. आमची बस एका हॉटेलला थांबली होती. 20 ते 25 मिनटं थांबली होती. त्यामुळे आम्ही खाली उतरलो. पण रुद्राची तिथंही मस्ती चालूच. रुद्र कुठेही शांत बसत नाही. त्यांनी आम्हाला 15 ते 20 मिनटात फुल फिरवलं. इकडे पळ तिकडे पळ सगळीकडे पळत होता हॉटेलमध्ये. अरे थांब ना रुद्र, ते कुठं चालला. आम्ही पोचलो आहेत आता आमच्या घरी. रुद्राचे असेच व्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब